मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ITI मेरिट लिस्ट कशी पाहावी असे बरेच जण विचारतायत आणि कुठे डिस्प्ले केली जाणार आहे हे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये बघणार आहोत। तर ITIचे आता जे राऊंड चालू होणार आहे त्याच्याबद्दलच अपडेट आता पुढे पुढे देत राहणार आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन आणि ITI ॲडमिशन संबंधी व्हिडिओ मिळत जातील। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो आता ITI ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे। वेळापत्रक जर बघितलं तर 21, 22, 23 हा आता जून चालू आहे। यामध्ये तुमचं अर्ज भरणे, कन्फर्मेशन आणि ऑप्शन सुद्धा उद्यापर्यंत चालू आहेत। त्यामुळे अद्याप जर अर्ज किंवा ऑप्शन भरले नसतील तर भरूनच घ्या, म्हणजे तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढे जाता येणार आहे। आता ITI प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती 25 जूनला बरेच जण विचारतायत। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय, त्यानंतर दुरुस्ती ही 26-27 जून आणि फायनल मेरिट लिस्ट ही 28 जूनला लागणार आहे। आणि पुढचे टाइम टेबल तुम्हाला 25 जूनला येणार आहेत। आता मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि ती सुद्धा प्रोव्हिजनल असे बरेच जण विचारतायत। तर 25 तारीखला मेरिट फक्त समजतं, लिस्ट कुठेही डिस्प्ले केली जात नाही कोणत्याही ITI मध्ये किंवा कुठेही। तर 25 तारीखला तुम्हाला स्वतःचं लॉग इन करून त्या ठिकाणी तुमचे ऑनलाईन मेरिट फक्त दिसणार आहेत ॲज पर युअर SSC पर्सेंटेज। आणि त्यामध्ये तुम्हाला एक मेरिट दिसतं, ते जनरल मेरिट हे स्टेट लेवल म्हणजे राज्यभरात जेवढे फॉर्म भरले त्याच्यावरनं काही एक ठराविक तुमचं मेरिट असणार आहे। त्यानंतर राज्यभरात कॅटेगरी वाईज जर मुलांनी जे फॉर्म भरतात त्याच्यावरनं तुमचं कॅटेगरीचं मेरिट दिसणार आहे। त्यानंतर जिल्ह्यामधील जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्याच्यामध्ये तुमचं जनरल मेरिट असणार आहे। आणि जिल्ह्यामध्ये कॅटेगरीच्या मुलांनी जेवढे फॉर्म भरलेत त्याच्यामध्ये तुमचं जे मेरिट असणार आहे, यावरून तुमच्या लक्षात येणार आहे की तुम्हाला ॲडमिशन मिळणार किंवा नाही। जर तुमचं राज्याचं मेरिट खूप खाली असेल, म्हणजे 1000 मध्ये असेल, तर कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन चांगल्या ट्रेडला मिळतं। आणि त्यानुसारच आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचं जर मेरिट खाली असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं। तर या पर्सेंटेजवरून म्हणजे याच मेरिट नंबरवरून आपल्याला ॲडमिशनचा अंदाज येतो। आता ही लिस्ट कुठेही तुम्हाला ऑनलाईन दिसणार नाही, फक्त तुमचा मेरिट नंबरच दिसणार आहे। किंवा कोणत्याही ITIला सुद्धा चिकटवली किंवा डकवली जात नाही, त्यामुळे कोणत्याही ITIला गर्दी करायची नाही। प्रोफाईलमध्ये काही बदल दुरुस्ती असल्यास, म्हणजे तुमचं नाव चुकलं असेल, मार्क्स चुकले असतील किंवा तुम्ही जन्मतारीख चुका केल्या असता, आधार कार्डनुसार चुका झाल्या असतील, तर 26 तारीखला मात्र तुम्ही ITIमध्ये भेट द्यायची आहे। त्यानंतर 25 तारीखला तुम्हाला ऑनलाईन राऊंडचे टाइम टेबल दिसणार आहेत। तर पहिला राऊंड तर शेवटचा राऊंडपर्यंत वेळापत्रक येतं ते ऑनलाईन दिसणार आहे। अगदी महत्त्वाचं म्हणजे फिल ऑप्शन फॉर्म प्रॉपरली असं म्हटलं आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो तुम्हाला प्रॉपरली भरायचा आहे। याच्यापूर्वी व्हिडिओ बनवलेलेच आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला 25 तारीखला लॉग इन करून फक्त बघायचं आहे ऑनलाईन मेरिट कशा प्रकारे दिसतं आहे। तर यामध्ये ऑप्शन फॉर्म भरताना बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की तुम्हाला पसंतीचा ट्रेड आणि प्रिफरन्स म्हणजे पसंतीक्रम याला खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर पसंतीचे कॉलेजसुद्धा तुम्ही तुमच्या प्रिफरन्सनुसार द्यायचे आहेत। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकाच कॉलेजमध्ये एकच ITI भरलेला आहे, तर अनेक त्या ठिकाणी तुमच्या जवळपासचे ITI तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता। अजूनही तुमच्याकडे वेळ आहे अनेक ट्रेड ॲड न करता। जो तुमचा पसंतीचा ट्रेड आहे तो पहिले 2-3 राऊंड एकच ट्रेड तुम्ही ठेवू शकता, पण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये घेऊ शकता किंवा 1-2 ट्रेड ठेवून तुम्ही वेगवेगळ्या कॉलेज करू शकता। आता बरेच विद्यार्थी एकच ट्रेड घेऊन बरेच कॉलेजसुद्धा ॲड करतात। तर ऑप्शन भरताना तुम्ही ह्या चुका करू नका, याबद्दल मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत। आता तुम्हाला खाली एक लिंक दिली आहे, त्यामध्ये गेल्या वर्षी कशाप्रकारे मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसली गेली याचासुद्धा तुम्हाला डिटेल दिसणार आहे। जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर गेल्या वर्षीचे डिटेल कशाप्रकारे ॲप्लिकेशन मेरिट कशाप्रकारे दिसतं याचीसुद्धा तुम्हाला अंदाज येईल। म्हणजे याप्रमाणे स्टेट लेवल मेरिट असेल, जनरल कॅटेगरी मेरिट असेल, डिस्ट्रिक्ट लेवल मेरिट असेल किंवा तुमचा डिस्ट्रिक्ट लेवल कॅटेगरी मेरिट असेल, तर अशा प्रकारचे मेरिट नंबर तुम्हाला वेगवेगळे दिसणार आहेत। त्याच्यावरनं तुम्हाला ॲडमिशन मिळणार की नाही हे लक्षात येणार। या व्हिडिओची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, म्हणजे तुम्ही ते प्रॉपरली बघून घ्या। अशा प्रकारचाच तुम्हाला साधारण मेरिट असणार आहे। आता मेरिट बघण्याआधी तुम्हाला त्या दिवशी कशाप्रकारे बघायचं आहे याचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणारच आहोत।
तर तुम्हाला फक्त लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला मेरिट नंबरसुद्धा समजणार आहे. तर आता या ठिकाणी ग्रीन झालेले म्हणजे तुम्ही सगळ्या प्रोसेस केलेल्या आहेत. अशा ॲक्टिव्हिटी आता चालू आहेत, या दिसत आहेत. रेड झाले म्हणजे टुडे या ठिकाणी ऑप्शन ॲप्लिकेशन कन्फर्मेशनसुद्धा क्लोजिंग सून होणार आहे. त्यामुळे उद्यापर्यंत सगळ्या या प्रोसेस पूर्ण होतील आणि 25 तारीखला तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर एक 2-3 दिवसात तुम्हाला या सगळ्या अपडेट देतच राहणार आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि अद्यापर्यंत ऑप्शन जर भरला नसेल तर फर्स्ट राऊंडसाठी ऑप्शन मात्र नक्की भरा, नाहीतर तुम्हाला फॉर्म भरून काही उपयोग होणार नाही. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.